नमस्कार. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत डायरायजेशन प्रोसेस. डायरायजेशन प्रोसेस म्हणजेच काय? तर आलेला डेटा इन अ रिसीव्ह लेटर सेक्शनमध्ये त्याला कसं रिसीव्ह करायचं? तर ही प्रोसेस म्हणजेच काय? तर आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया. तर मॅन्युअल प्रोसेसमध्ये बघा काय होतं आपल्या इथे एक्झॅक्टली वर्कफ्लोमध्ये प्रशासनामध्ये गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये. तर त्यामध्ये आपण एक शिपायाचं उदाहरणातून समजून घेऊया, की जेव्हा एखाद्या फाईलवरती वर्कआउट करतो आणि अप्रूव्हलकरिता दर सेक्शनला किंवा अदर डिपार्टमेंटला जेव्हा मूव्हमेंट करतो, तर शिपायाच्या मदतीनं ती फाईल आपण मूव्हमेंट करत असतो. ते मूव्हमेंट करताना एक रजिस्टर कॉपी असतो शिपायाकडे, ज्यामध्ये ती फाईल दिल्यानंतर तो रिसीव्ह कॉपी म्हणजे त्याला ओसी केल्याचं म्हणजे रिसीव्ह केल्याचं एक सिग्नेचर घेऊन तो परत जात असतो, राइट? तशा प्रकारेच आता यूओपी सिस्टम आल्यानंतर आपल्याला बहुतांश डेटा ह्या रिसीव्ह लेटरमध्ये रिसीव्ह होत असतो. तर ह्या सेक्शनमध्ये रिसीव्ह झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा त्या डेटाला रिसीव्ह करायला लागतं. जेणेकरून पुढचं वर्कआउट तुम्हाला कंटिन्यू करता येईल. तर पुढचं वर्कआउट कशा पद्धतीने असू शकतो? एकतर त्या डॉक्युमेंटवरती तुम्हाला वर्कआउट करायला लागेल. तर तुम्ही त्यावरती परत मग फाईल क्रिएशन किंवा एखादं पर्टिक्युलर डॉक्युमेंट असेल, तोच तुम्हाला पुढे मार्क करायचा असेल, ते करता येईल. त्याच्या अगेन्स्टमध्ये ड्राफ्ट क्रिएट करायचं असेल, ते करता येईल. ओसी क्रिएट करायचं असेल, ते करता येईल. तर जे काही वर्कआउट आपल्याला करायला लागतं किंवा काही वर्कआउट नसेल, तुमच्यापुरतं माहितीपुरतं असेल, तर तुम्ही एक्झॅक्टली ते फक्त माहितीपुरतं असलं, तर ते रेफर करून त्याला तुम्ही क्लोज पण करू शकता. पण या सगळ्या गोष्टी करायच्या आधी आपल्याला त्या डेटाला रिसीव्ह करणं खूप गरजेचं आहे. रिसीव्ह केलं नसेल, तर तो तुमच्या नावावरती पेंडिंगवरती दिसत असतो. तर त्याकरता आधी काय करायचं आहे, रिसीव्ह लेटर या सेक्शनमध्ये जायचं आहे. तिथं आपल्याला ऑप्शन बघायला मिळतात बघा. इंट्रा ऑफिस, इंटर ऑफिस हे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत. तर इंटर ऑफिस म्हणजेच काय? तर तुमच्या सेम ऑर्गनायझेशनमधून आलेला डॉक्युमेंट सेक्शन लेव्हलनी तो येणार इंटर ऑफिसमध्ये. पण नेक्स्ट जो ऑप्शन आहे इंटर ऑफिस म्हणजे रादर दॅन युअर डिपार्टमेंट, अदर डिपार्टमेंटमधून कुठले डॉक्युमेंट तुम्हाला रिसीव्ह होत असेल रिसीव्ह सेक्शनमध्ये, तर तो येणार इंटर ऑफिसेसमध्ये. ह्या 2 ऑप्शनमध्ये एक थोडंसं डिफरन्स आहे, जे आता मी क्लिअर केलेलं आहे. हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. तर आता उदाहरणार्थ बघा, रिसीव्ह लेटरमध्ये एक डॉक्युमेंट मला रिसीव्ह आलेला आहे. तिथं आल्यानंतर मी चेक करणार की डॉक्युमेंट कशा प्रकारचं आहे. तर इथं बघा मला डॉक्युमेंट बघायला मिळत आहे. त्याचा सब्जेक्ट आहे ते सुधारणाकरिता डिस्पॅच नंबर, ज्या नंबरने तो आलेला आहे आणि कुठल्या मेलवरून तो आपल्याला रिसीव्ह झालेला आहे. राइट? म्हणजे हा डिपार्टमेंट लक्षात येईल. कुठल्या तारखेला, कुठल्या सेक्शननी केला आणि कुठल्या डिपार्टमेंटनी. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या डॉक्युमेंटला आपल्याला रिसीव्ह करायचं आहे की नाही. हे पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. राइट? तर इथं बघा, आता हे डॉक्युमेंट तुम्ही डायरेक्ट इथं क्लिक करून ओपन करू शकताय. जेणेकरून तुम्हाला जस्ट कामं करण्याच्या आधी किंवा रिसीव्ह करण्याच्या आधी तुम्हाला बघायचं असेल, की एक्झॅक्टली डेटा कशा प्रकारचा आहे किंवा कुणाचा डेटा आहे किंवा आपल्या टेबलचं आहे की नाही, राइट? तर हे सगळं माहीत करायचं असेल, तर जस्ट ह्या डिस्पॅच नंबर जो दिलेला आहे, त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला डेटाचे ओव्हरव्ह्यू बघायला मिळेल यामध्ये. मग हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येत असेल, की हा जो डेटा आलेला आहे, डॉक्युमेंट आलेला आहे, हा तुमच्या टेबलचं रिगार्डिंग आहे. तर नक्कीच तुम्ही डायराइज करायला पाहिजे, म्हणजेच रिसीव्ह करायला पाहिजे. हे बघा प्रोसेस आहे डायराइजचं. डायराइज म्हणजेच काय, की ऑलरेडी डायराइज केलेलं असेल, तर डायराइज लिहून येणार. नसेल तर बघा नॉट डायराइज असेल लिहून येईल. म्हणजेच हा फ्रेश डॉक्युमेंट तुम्हाला रिसीव्ह झालेला आहे. तर ह्या डॉक्युमेंटला तुम्हाला डायराइज करायला लागणार, जेणेकरून तुम्ही तुमच्या नावावरती रिसीव्ह करणार आणि पुढचं वर्कआउट तुम्ही कंटिन्यू करणार. पण एखाद्या वेळेला असं पण होणार, की जो डॉक्युमेंट तुम्हाला बघायला मिळत आहे, की हा तुमचं टेबलचं नाहीये, म्हणजे तुमचं रिगार्डिंग नाहीये. तर या केसमध्ये बहुतांश लोक काय करतात, त्या डेटाला डिलीट करतात. कारण की इथं डिलीटचं ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. तर हा डिलीटचं ऑप्शन कशाकरता दिलेला आहे, की ज्यावेळेला आपल्याला सेम सब्जेक्टचे डॉक्युमेंट मल्टिपल वेळा मार्क होतात आणि एक काम तर आपल्याला एकाच डॉक्युमेंट करायचं असतं. अशा प्रकारच्या वेळेवरती आपल्याला मल्टिपल कॉपीज असतात, ते बाकी डिलीट करू शकताय आणि एक कॉपी तुम्ही पुढं कंटिन्यू करू शकताय. कारण की मल्टिपल टेबलला येतात आणि मग कामं करायला एका सिंगल टेबलला सगळे ते फॉरवर्ड करतात. आल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सगळे डुप्लिकेट कॉपीज आहेत. तर अशा वेळेला तुम्ही एक कॉपी कंटिन्यू करू शकता आणि बाकी अदर कॉपीज तुम्ही डिलीट करू शकता. त्याकरता ऑप्शन आहे डिलीटचा दिलेला. आणि नंतर एक ऑप्शन जे आहे की इथं बघा शेअर असाइनचं, असाइन डायराइज. म्हणजे तुमच्या टेबलचा डॉक्युमेंट नसेल, तर तुम्ही नक्कीच या डॉक्युमेंटला सिलेक्ट करून काय करू शकताय, असाइन करू शकताय. ज्या पर्टिक्युलर टेबलचं असेल त्या टेबलला. आता उदाहरणार्थ इथं आपण ऑर्गनायझेशन, त्यामध्ये युजर, हे नंबर ऑफ युजर आहे त्या सेक्शनमध्ये, राइट? तर यामध्ये हा डॉक्युमेंट कुणाचा आहे? तर डायरेक्ट तुम्ही ह्या नावाला तुम्ही सिलेक्ट करू शकताय. सिलेक्ट केल्यानंतर इथं सर्च करायचं. जेणेकरून बघा युजरचं नाव खालच्या बाजूला तुम्हाला व्हिजिबल होऊन जाणार लिस्ट ऑफ युजर्समध्ये आणि याला तुम्ही सिलेक्ट करा. आता मल्टिपल युजरला मॅप करायचं आहे, तर परत तुम्ही नाव सर्च करा. युजरला इथं परत तुम्ही काय करा, ॲड करा. जेणेकरून
परत दुसऱ्या युजरला पण तुम्हाला ते सिलेक्ट करता येईल. आता बघा, हा युजर सिलेक्ट केला, सर्च केलाय, परत इथे ऍड झालेला आहे. तर आता तुम्हाला दोघांना पाठवायचं तर दोन्ही युजरला सिलेक्ट करा आणि असाइन ह्या ऑप्शनला क्लिक करा. तर ऑटोमॅटिक हा डॉक्युमेंट तुमच्या नावावरून रिमूव्ह होऊन त्या पर्टिक्युलर दोन युजरच्या नावावरती तो असाइन होऊन जाणार. जेणेकरून तुमचं पण काम कम्प्लीट होणार, की तुमचं आलेलं डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित नियोजन केलेलं आहे, ते त्याचबरोबर ज्या टेबलचं स्पेसिफिक होतं त्या टेबलला तो मार्क होऊन जाईल. ह्या पद्धतीचा तुम्ही वापर करायला पाहिजे रिसिव्ह लेटरमध्ये डॉक्युमेंट आल्यानंतर. तर हे झालं की जे डॉक्युमेंट आलेलं आहे ते तुमच्या टेबलचं नाही आहे, त्याला मार्क कसं करायचं. आता त्यानंतर आपण एक प्रोसेस बघणार आहोत की आलेलं डॉक्युमेंट तुमच्या टेबलचं रिगार्डिंग आहे आणि त्या डॉक्युमेंटला तुम्हाला रिसिव्ह करायचं. तर नक्कीच आपण जे नॉट डायरायझर्स आहे या डॉक्युमेंटला आपण काय करूयात, आपल्या नावावरती रिसिव्ह करूया. तर मी सिलेक्ट करणार हा डॉक्युमेंट आणि इथं बघा डायरेक्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करणार. तर ऑटोमॅटिक तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला मिळेल. हा इंटरफेस आल्यानंतर काय करायचं आहे, रिसिव्ह लेटर डॉक्युमेंटला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर याच्या अगेन्स्टमध्ये तुमच्याकडे काही रेफरन्स डेटा असेल तर नक्कीच तुम्ही अपलोड करू शकता, जेणेकरून त्या डेटासोबत तो आपल्याला पुढे चालून बघायला मिळेल. नसेल तर डायरेक्ट ह्या ॲरोनी तुम्ही क्लिक करा, जेणेकरून हा डॉक्युमेंट आपल्याला ह्या बाजूला बघायला मिळेल. आणि इथं आल्यानंतर प्रिव्ह्यू करायचे असेल तर तुम्ही प्रिव्ह्यू करू शकता, नसेल तर डायरेक्ट डायरेक्टवरती क्लिक करा, जेणेकरून तो डॉक्युमेंट बघा तुमचं रिसिव्ह या सेक्शनमध्ये ओपन होणार. आता इथं ओपन झाल्यानंतर हा डेटा तुम्हाला रिसिव्ह करायचा आहे. रिसिव्ह करायच्या तर आपल्याला काय करायला लागणार यामध्ये, उदाहरणार्थ मेटा डेटा जे महत्वाचे आहे ते आधी फिट करायला लागणार. ठीक आहे, ते मी डेटा इथं फिट करायला घेत आहे. महत्वाचं ज्यामध्ये सेक्शन आहे, कॉलम जे आहे ॲड्रेस, त्यानंतर कॅटेगरी आणि सब्जेक्ट. हे खूप महत्वाचं डिटेल आहे जे आपल्याला फिट करायला लागतं त्यामध्ये 026. हे झाल्यानंतर आपण स्क्रोल करून खालच्या बाजूला इथं अजून जे महत्वाचं डिटेल आहे ते बघूयात, तर कुठलंही नाही. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे, यामध्ये जे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे जे आहे जनरेट अँड सेंड, जनरेट अँड कॉपी. बट मला हे रिसिव्ह करायचं फक्त, तर मी काय करणार, फक्त जनरेट त्या ऑप्शनवरती क्लिक करणार. तर ऑटोमॅटिक बघा आलेला डॉक्युमेंट बघा इथून रिमूव्ह झाला, तो जे नोटिफिकेशन आलेलं होतं, कारण की डॉक्युमेंटला आता मी रिसिव्ह केलेलं आहे, माझ्या लेवलला मी रिसिव्ह केलेलं आहे. तर रिसिव्ह केल्यानंतर पुढचं काय काम करायचं आहे, त्याकरता बघा हे सगळे ऑप्शन इथे इनेबल झालेले आहेत. तर ह्या डॉक्युमेंटला मुव्हमेंट करायचं आहे का, बघायचं आहे का, याचं कॉपी तुम्हाला जनरेट करायचं आहे का, की हे डॉक्युमेंट कुणाला पुढे तुम्हाला फॉरवर्ड करायचं आहे का, तर तुम्ही नक्कीच करू शकताय. किंवा हा सेम डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या फाईलला लावायचं आहे का, जे एक्झिस्टिंग फाईल आहे, तर तुम्ही डायरेक्टली 14 फाईलवरती क्लिक करू शकताय. परत हे डिटेल तुम्हाला एडिट करायचं असेल तर एडिटवरती, किंवा याला अटॅच करायचं असेल एखाद्या फाईलला किंवा रिसिप्टला, किंवा ड्राफ्ट याचा अगेन्स्टमध्ये क्रिएट करायचं असेल, किंवा क्लोज करायचं असेल, कामापुरतं नसेल, फक्त माहितीपुरतं असेल, माहिती आलेलं असेल, तर नक्कीच तुम्ही बघितल्यानंतर रिसिव्ह केल्यानंतर याला तुम्ही क्लोज करू शकताय. किंवा या डॉक्युमेंट जर तुम्हाला रिसिव्ह कॉपी द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही जनरेट एक्नॉलेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायला पाहिजे, जेणेकरून याचं ऑटोमॅटिक रिसिव्ह कॉपी तयार होणार आणि पर्टिक्युलर सेक्शनला किंवा डिपार्टमेंटला ज्यांच्याकडून ते आलेलं होतं कॉपी, त्यांना तुम्ही नक्कीच रिसिव्ह कॉपी ह्या सिस्टमच्या माध्यमातून सेंड करू शकता. यावरती अदर व्हिडिओज मी तयार केलेले आहेत, तुम्ही ते फॉलो करू शकता आणि त्याच पद्धतीनं जे काही डेटा आलेला आहे रिसिव्ह केल्यानंतर त्याचं कॉपी तुम्हाला द्यायचं असेल तर नक्कीच देऊ शकताय. तर जे आजचं प्रोसेस होता आपण बघितलं की डायरेक्शन ऑफ प्रोसेस म्हणजेच रिसिव्ह लेटरमध्ये आलेल्या डॉक्युमेंटला कशा पद्धतीनं रिसिव्ह करायचं, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. धन्यवाद.